मुलाने मुलीला पाठवणे पसंत करणे त्याच पद्धतीनं आम्हीही भेटलो. पण थोडा फरक म्हणजे की आम्हाला 5 मिनिटं दिली होती बोलायला आणि त्यावेळेस मी ह्यांना पाहिलं ऐकलं आणि त्यांच्या आमच्या इतक्या सहवास झाला आमचा. पण इतक्या वर्षानंतर तो दिवस आठवून आज मी तो क्षण कवितेच्या शब्दांमध्ये उतरवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. दिसण्यात होते एक रहस्य, दिसण्यात होते एक रहस्य, चेहऱ्यावर होते एक स्मित हास्य, चेहऱ्यावर होते एक स्मित हास्य. जसे शब्द सुमनांनी माणूस फुलावा, जसे शब्द सुमनांनी माणूस फुलावा, तसे शब्दांमध्ये आहे गुळाचा गोडवा, तसे शब्दांमध्ये आहे गुळाचा गोडवा. तुझ्या हसण्यात माझं सारं जग सामावून जाईल, तुझ्या हसण्यामध्ये सारं जग माझं सामावून जाईल. कारण गेले होते ना रे तुझ्या प्रेमात दंगून, कारण गेले होते ना रे तुझ्या प्रेमात दंगून. पाहते आजकाल तुझ्यासारखा समवेळी मिळतो खूप मुश्किलीने, पाहते आजकाल तुझ्यासारखा समवेळी मिळतो खूप मुश्किलीने. वाटते तू मात्र साथ देशील दृढ विश्वासाने, वाटते तू मात्र साथ देशील दृढ विश्वासाने. खूप मोठा आनंद होईल तुझ्या विश्वामध्ये रमण्याचा, खूप मोठा आनंद होईल तुझ्या विश्वामध्ये रमण्याचा. दुःखात मात्र मिळेल पाठीशी मायेचं कवच, दुःखात मात्र मिळेल पाठीशी मायेचं कवच. बहरेल हे नातं आपल्या प्रेमाच्या सावलीने, बहरेल हे नाते आपल्या प्रेमाच्या सावलीने. हळुवार अशा रातराणीच्या मंद वासाने, हळुवार अशा रातराणीच्या मंद वासाने. इतक्यात हळूच एक विचार मनात आला, इतक्यात हळूच एक विचार मनात आला. राहू का आपण कधी एकत्र तुझ्या घरी, राहू का आपण एकत्र कधी तुझ्या घरी. तिकडून हळूच उत्तर आले, एकदा येऊन तरी बघ माझ्या घरी, एकदा येऊन तरी बघ माझ्या घरी. भावनांची कविता म्हणजे